मार्कडवाडीच्या आंदोलनानंतर आता पुढचा टप्पा यात यायला लागलेला आहे। आपल्यासोबत आमदार उत्तमराव जानकर आहेत। त्यांनी राजीनामा आता मुख्य निवडणूक आयोगाला द्यायला निघालेले आहेत। याचबरोबर जंतर मंतरवर आंदोलनही होणार आहेत। मला सांगा, मार्कडवाडीत ज्या पद्धतीचं मतदान होऊ दिलं नाही त्यानंतर पुढे काय काय घडलेलं आहे? नाही, काल दानोऱ्यामध्ये ग्रामसभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दानोरेमध्ये मला प्रत्यक्षात 943 एवढी मतं दाखवण्यात आलेली होती, पण काल हात वर करून त्या ठिकाणी 1206 लोकांनी मतदान केलं। म्हणजे हा उठाव जो आहे तो निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा आहे। यातून निवडणूक आयोगाने शिकलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राचा, या मतदारसंघाचा आक्रोश ऐकला पाहिजे आणि आमची जी शंका आहे, या तालुक्याची जी शंका आहे ती दूर केली पाहिजे। ही भावना सगळ्या तालुक्यातल्या लोकांची आहे। राजीनामा द्यायला लागलाय तुम्ही? मी 23 तारखेला इलेक्शन कमिशनना भेटणार आहोत। धानोरेमधल्या 1200 लोकांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। 1466 लोकांनी जवळजवळ मार्कडवाडीच्या प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। ही दोन्ही प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी आम्ही सादर करतो आहे। त्याचबरोबर माझाही राजीनामा इलेक्शन कमिशनकडे देतो आहे आणि इलेक्शन कमिशनकडे राजीनामा दिल्यानंतर इलेक्शन कमिशननं जर बाय इलेक्शन घेण्यासाठी होकार नाही दिला तर आम्ही जंतर मंतरवरती त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आम्ही आंदोलन करणार आहोत आणि पुढच्या आंदोलनाचा किंवा सत्याग्रहाचा त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू। त्याच ठिकाणी राहुल गांधी नाही भेटणार आहोत, केजरीवाल नाही भेटणार आहोत। त्यांचाही दिल्लीच्या निवडणुकीमधला मुख्य मुद्दा EVM हाच आहे आणि त्यामुळे ते सुद्धा सोबत राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। पुनर्मतदान, फेर निवडणूक जी मागताय तुम्ही, त्यात काय अटी असणार आहेत? कशावर मतदान करणार? नाही, बॅलेट पेपरवरती किंवा VVPॅटमधून चिठ्ठी बाहेर आली पाहिजे आणि या दोन्ही प्रकारापैकी कोणत्याही प्रकारानं किंवा पद्धतीनं निवडणूक आयोगानं हे मतदान घेतलं पाहिजे। ही आमची मुख्य राजीनामा देण्यापाठीमागची अट आहे। तर हे होते आमदार उत्तमराव जानकर। त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, राजीनामा देणार आहेत मुख्य निवडणूक आयोगाकडे आणि त्यांची मागणी आहे पुन्हा एकदा फेरमतदान व्हावं आणि हे फेरमतदान होताना एकतर हे मतदान बॅलेटवर व्हावं किंवा VVPॅटची चिठ्ठी दिसावी, या त्यांच्या अटीवर त्यांनी राजीनामा देत आहेत आणि फेरनिवडणूक मागतायत। मार्कडवाडीला मतदान झालं नव्हतं, मात्र धानोऱ्याला काल हात वर करून मतदान झालेलं आहे आणि ते सर्व प्रतिज्ञापत्र घेऊन ते निवडणूक आयोगाकडे पोहोचणार आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।